मी कमलेश गुणाजी ठावकर, अध्यक्ष भावनी कुणबी समाज, रामनगर, नागपूर. हो सर, आज आपण भावनी कुणबी समाजाचा जो भवन आहे याचा लोकार्पण करण्यात आलेला आहे. किती वर्षापासून याचा काम सुरू होतं आणि कशा पद्धतीचं काम झालेलं आहे काय सांगा? हा 65 वर्षा पहिले बनलेला आहे. 65 वर्ष पूर्ण झाले आहे आणि आता काळाच्या बदलत्यानुसार आम्ही आता नूतनीकरण याच्यात केलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण 8 ते 10 महिने आम्हाला लागले बनवण्याकरता. कशा पद्धतीचा सहभाग मंडळाकडनं मिळालं होतं आणि काय काय लोकांनी सहभाग केला काय सांगा? याच्यामध्ये सर्व पदाधिकारी, समाजाच्या सगळ्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर सभागृहामध्ये नूतनीकरणामध्ये आम्ही डक्टिंग केली, फॉल सिलिंग केली. नूतनीकरणाला साजसज्जा जो नवीन जमान्यानुसार आता रखरखाव केला पाहिजे त्या सगळं पूर्ण बाबी आम्ही लक्षात घेऊन नूतनीकरणाचं काम पूर्ण केलेलं हॉलमध्ये. या समाज भवनाचा आपला हॉल सुरू झालेला आहे. अशामध्ये कुठल्या फक्त आपल्या कुणबी समाजासाठीच हा हॉल आहे? हॉलाची बुकिंग आहे आणि सगळ्यांनाच बुकिंग मिळेल याच्यात. लोकांना विशेष सूट राहील याच्यात जे भावनी कुणबी समाजच्या लोक आहेत. कुणबी समाज जो आता पाहत आलेला आहे की कुणबी समाज कुठे विखुरलेला आहे. अशा आता कुणबी समाजाला समाज भवन आपला बनलेला आहे, हॉल बनलेला आहे. कुठपर्यंत आपण आता बांधिलकी घेऊन चालणार आहे कुणबी समाजासाठी काय सांगाल? नाही बघा, आता आम्ही हा जो भावनी कुणबी समाज जो स्थापन झालेला आहे त्याला जवळपास 65 वर्ष झाली आहे. आणि 65 वर्षाच्या अगोदर त्यावेळच्या स्थितीत आणि आजच्या स्थितीत भावनी कुणबी समाजाच्या मध्ये बराच काही बदल घडलेला आहे. आणि या नागपूर शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात भावनी कुणबी समाज घटकांची संख्या आहे. आणि त्या सगळ्यांना एकत्रित कुठेतरी त्यांनी यावं, कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने यावं समाजाच्या, याकरता हे कार्यालय आज मागच्या 50 वर्षापासून आता या ठिकाणी अगोदर 1 मजली कार्यालय होतं, नंतर मग 2 मजली झालेलं आहे. आणि त्याचा आता आजच्या रिक्वायर्ड प्रमाणे, आजच्या ज्या गरजा आहे लोकांच्या, आज लोकांना ज्या पद्धतीने सोयी पाहिजे आहेत, थोडंसं अपडेटेड पाहिजे आहे, टॉयलेट चांगले पाहिजे, किचन एरिया चांगला पाहिजे, किंवा हॉलमध्ये थोडंसं झगमगाटचा जो आजचा ह्या काळ आहे त्यानुसार आम्ही आता अपडेटेड केलेला आहे. आणि समाज आपण जो प्रश्न विचारला त्याप्रमाणे समाज नक्कीच समाज आपला विखुरलेल्या स्थितीत या अगोदर होता असं मी म्हणेल. कारण की आता या शहरामध्ये हा तर फार जुना आमचा हॉल आहे, यासोबतच आणखी एक हॉल आपल्या समाजाचा त्या भागात झालेला आहे, त्याच्यामुळं पूर्व भागात झालेला आहे. आणि दोन्ही ठिकाणी वर्षभर समाज हिताचे बरेचसे कार्यक्रम राबवले जातात. महिलांचे कार्यक्रम राबवले जातात. नवीन युवकांकरता जे काही रोजगार मार्गदर्शन म्हणा की 10वी-12वी नंतर त्याचं करिअर गायडन्स म्हणा, या निमित्तानं बरेच कार्यक्रम या ठिकाणी होता. याच ठिकाणी या ज्या वास्तूत आता आपण रिनोव्हेटेड केलेला आहे याच ठिकाणी आम्ही जवळपास 28 ते 30 वर्ष आम्ही इथे सामूहिक विवाह राबवलेला आहे. सामूहिक विवाह सुद्धा ही सुद्धा आपल्या समाजाची, म्हणजे आपला समाज भावनी कुणबी समाज हा थोडासा गरीब समाज गणला जातो. त्याच्यामुळे लग्न कार्यात विनाकारण खूप मोठ्या प्रमाणात खर्च करणे हे काही उचित गोष्ट नव्हती. आणि हे याचा अवेअरनेस करून आम्ही त्याचे पत्रकं गावोगावी वाटून आम्ही त्या लोकांना या ठिकाणी पाचारण केलं आणि मोठ्या प्रमाणात आम्ही इथं सामूहिक विवाह घडवून आणले. बऱ्याच लोकांचे सामूहिक विवाह या ठिकाणी झाले. आता कोविड काळानंतर यामध्ये थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आले, त्यामुळं काही काळ आता मागच्या 4-5 वर्षापासून आमचं ते थोडंसं बंद आहे. पण पुढच्या वर्षी आम्ही निश्चितच पुन्हा याबाबत जागृती करून आमच्या समाजातील लोकांना प्रोत्साहित करू आणि तिथे त्यांना या सामूहिक विवाहामध्ये त्यांनी यावं आणि कमी खर्चात, कमी मात्र खर्चामध्ये आपलं हे लग्न कार्य आटोपतं घ्यावं, विनाकारण खर्च करू नये, या पद्धतीचा अवेअरनेस आम्ही करत असतो आणि पुढेही करत राहू. आणि समाज या ठिकाणी जे कार्यक्रम होते त्या निमित्ताने एकत्र येतात, संघटित होतात, एकमेकाची आचार विचार करतात. त्यामुळे आता विखुरलेला त्या प्रमाणात आता म्हणता येणार नाही. हळूहळू हा समाज या निमित्ताने संघटित होत आहे. आपण पाहत आहोत की कुठेतरी गरीब स्थितीतले जे छोटे कुटुंबातले आहे ते आजकाल मुलं दुसऱ्या जातीमध्ये मुली पाठवतात. अशात आपण काय समोर येऊन मदत करता येईल कुणबी समाजामध्ये?
म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आपल्या समाजातले मुलं दुसऱ्या समाजाकडे, आता जी काय म्हणतात को एज्युकेशन फॅक्टर किंवा को वर्किंग फॅक्टर हा जो वाढलेला आहे, याच्यामध्ये हा प्रकार नक्कीच दिसून येतो आणि सगळ्याच समाजामध्ये हा प्रकार दिसून येतो. परंतु समाजाकडे ओढ असणं त्याची, त्या दृष्टीनं जे मी या अगोदरी सांगितलं की समाजाकडे त्याची ओढ व्हावी, समाजाकडून त्यांना प्रॉपर मार्गदर्शन व्हावं, त्यांना मदत व्हावी, त्यांच्या एज्युकेशन करता, त्यांच्या शहरात राहण्याकरता, त्यांना समोर करिअर गायडन्स करण्याकरता, त्या दृष्टीने आम्ही त्यांना प्रयत्न करतो आहे. आणि हा जो भाग आहे, तुम्ही जो म्हटलं की दुसऱ्या समाजाकडे आकृष्ट होता, पण आता हा को एज्युकेशन किंवा को वर्किंगचा एक भाग असू शकतो, परंतु सगळ्यात त्या प्रमाणात नाही आहे. अजूनही बरेच लोक समाजामध्येच लग्न करतात आहे. ते तेवढंच खरं आहे. आता इकडनं आपण पाहतो तर स्वतः आता लग्न समारंभही सुरू होणार आहे, तर अशात आपण हॉलला कधीपासून लोकांसाठी किंवा मग आपल्या कुंभी समाजासाठी खुल्ला करणार आहात आणि कशा पद्धतीचं याचं वर्गीकरण राहणार आहे, पैशाबद्दलचं काय आपण यांचा चार्ज ठेवणार आहे, काय सांगा? आता हे बघा की आता मागचे 2 सीझन तर आमचा हॉल बंद होता, कारण रिनोव्हेशनचं काम चालू होतं. आणि त्या अगोदरची आमची भूमिका होती. आता हे नवीन अपडेटेड झालं आहे, निश्चितच याचं काय दर राहणार ते आम्ही आमच्या कार्यक्रम ठरवणार. परंतु समाजाचा जो वर्ग राहणार किंवा समाजाचे जे लोक असतील त्यांच्याकरता याच्यामध्ये निश्चितच एक असं समजा की आम्ही मागच्या वेळेला 5,000 रुपयाची सरसकट सूट देत होतो. तर त्या पद्धतीने तेवढी सूट यावेळेला ठेवू आणि त्याचं नक्की भाडं किती राहील आम्ही ते आमचं कार्यकारी डिसाईड करेल आणि ते आता 1-2-3 दिवसात आम्ही ते सगळं जाहीर करणार.